नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्लॉग मध्ये. मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतोय. शिमग्यासाठी कोकणात आलोय. कोकणवासियांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा, कोकणवासियांच्या हृदयात जागा करून राहणारा असा हा सण म्हणजे शिमगा. आणि शिमगा हा रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रत्नागिरी पट्ट्यापासून पुढे अगदी मालवण पर्यंतच्या जी काही सीमारेखा आहे तिथपर्यंत हा फार मोठ्या प्रमाणात केला जातो. काही ठिकाणी होळी हा सण म्हणजे शिमगा मानला जातो आणि आमच्यासारख्या रत्नागिरी वासीय आणि जिथे गणेशोत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अशा ठिकाणी आणि आमच्या या विभागामध्ये पालखी आणि होळी असा एकत्रित शिमग्याचा मोठा सण असतो. आणि त्या निमित्ताने आम्ही जमलेलो आहोत. माझं गाव वेरवली श्री धनी केदारलिंगी महाराज यांच्या नावाने ओळखलं जातं आणि त्यांच्या या मंदिरामुळे, इथे असलेल्या निसर्ग सौंदर्यतेमुळे, त्यांच्या आशीर्वादाने हे गाव एक प्रेक्षणीय स्थळ बनलंय बरं का. आणि त्याच महाराजांची, त्या धनी केदारलिंग श्रीमंत महाराजांची पालखी आज माझ्या घरी येणार आहे आणि त्यानिमित्तचा हा आजचा व्लॉग मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. भरपूर दिवस व्हिडिओ आले नव्हते, याच्या पुढे व्हिडिओ येत राहतील. महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर ती आपोआप शरीरामध्ये ऊर्जा प्राप्ती होते आणि त्यानुसार मी पुन्हा माझं काम करू लागतो. तर व्हिडिओ आवडत असेल तर पुढे पुढे पाहत राहा आणि शेवटपर्यंत जोडून राहा. या व्हिडिओमध्ये आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडल्यावरती निश्चित शेअर करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. केदारलिंग महाराज की जय. येवा कोकण आपलोच असा. तर रसिक प्रेक्षकांना सप्रेम आणि विनम्र असे अभिवादन करून आजच्या व्लॉगला सुरुवात करतो. श्रीमंत धनी केदारलिंग महाराजांची पालखी आज माझ्या घरी आली आहे आणि खांडेकरांचं घर झालं की तिथून पुढे ही पालखी थेट माझ्या घरी येते. महाराज माझ्या घरी आलेत, राजा आमच्या घरी आल्यानंतर त्याचं आगमन हे थाटामाटातच होतं आणि हे स्वागत करण्यासाठी पालखीचे खूर जसं म्हटलं गेलंय, म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पालखीचे पाय म्हणजेच देवाच्या पदसुमनांना स्वच्छ निर्मल पाण्याने धुतलं जातं आणि ते पाणी तीर्थ म्हणून नंतर आपणही प्राशन करतो. त्याच्यानंतर देवाची पूजा केली जाते, देवाचे पाय पुसले जातात, म्हणजेच पालखीचे पाय पुसले जातात आणि पालखीसोबत आलेले सर्व भाविक यांचं सुद्धा प्रेमाने स्वागत केलं जातं, नमस्कार केला जातो. आणि त्यानंतर या माझ्या धन्याचं आगमन माझ्या घरामध्ये होतं. असं सुंदर सोहळा, अशा सुंदर प्रथा आपल्या प्रत्येकाच्या घरी केली जाते आणि आमच्या घरीही केली जाते. वाडीमधील प्रत्येक घरामध्ये अशा पद्धतीने देवाचं स्वागत, आगमन केलं जातं. आता जे गीत तुम्ही ऐकत आहात याला जोई गीत किंवा वाणकारी असे म्हटले जाते आणि घर मालक आणि आमचे गाव मालक ग्रामदैवताच्या नावाने हे गायलं जातं. श्रीमंत धनी केदारलिंग महाराजांची पालखी विराजमान झाल्यानंतर याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला जातो. त्यांना पाहिलं जातं, डोळे भरून त्यांचं स्वागत आणि त्यांना प्रेम दिलं जातं. माझ्या घरी तुम्ही आलात याबद्दल त्यांना धन्यवाद केलं जातं. आता या आमच्या पालखीबद्दल माहिती देतो. काही लोकांना ठाऊक नसेल, त्यांनी माहिती करून घ्यावं. श्री धनी केदारलिंग महाराजांच्या पालखीमध्ये कोणकोणते देवी देवता आहेत बरं सांगू का? तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर डाव्या बाजूने सुरुवात केली तर डाव्या बाजूला निनाई माता आहे, तिच्या बाजूला विठलाई देवी आहे, त्यांच्याच बाजूला तलवार हातात घेऊन ब्राह्मण देवता आहेत, मधोमध ढाल आणि तलवार घेऊन श्री धनी केदारलिंग महाराज आहेत. केदारलिंग महाराजांच्या उजव्या बाजूस पावणाई माता, त्यांच्या बाजूला लक्ष्मी आई आणि अगदीच उजव्या कडेला श्री नवलादेवी माता. देवांचे पूजन झाल्यानंतर देवी आईची
ओटी भरली जाते आणि अशी ही पूजा संपन्न होते. थेट याच्यानंतर सुरुवात होते ती गाऱ्हाण्याला, जी आपल्या सुख समृद्धीसाठी देवाकडे गायली जातात. आणि वेरवली गावातील गाराणी ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गाराणी मी ऐकलेली आहेत बरं का. रुजू करू त्यांच्या मायरोशनेच्या गावी दिल्या त्या गावच्या पांढऱ्या मजुरांनी तुझ्या मजुऱ्या बारा कोसवणी आपल्या धन्यच्या आठवण केलेली आहे. आपल्या तुझी आठवण केली. आमचे घर झाले की पालखी पुढे वाडीतील सर्व घरांमध्ये फिरू लागते. मित्रांनो, कोकणात ग्रामदेवतेच्या पालख्यांची एकूण संख्या किती तुम्हाला माहिती आहे का? आणि माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. वाडीतील प्रत्येक घरामध्ये अशाच पद्धतीने महाराजांची पालखी जाऊन विराजमान होते आणि त्याची त्याच पद्धतीने पूजाही केली जाते. मित्रांनो, आता आपण जे पाहणार आहात त्याला खेळा करणं असं म्हणतात. म्हणजे जे जन्मलेलं बाळ असतं त्याला लहानपणापासून प्रथमच देवाची जेव्हा भेट घडविली जाते आणि खेळ्यांच्या मध्ये त्याला नाचविलं जातं. म्हणजे सोप्या अर्थात खेळा करणं म्हणजे सोबत आलेले भक्तगण म्हणजेच खेळे यांच्याशी नवीन बालकाची ओळख करून देणं आणि त्यांच्यात त्याला सामील करून घेणं. कशी वाटली आमच्या वेरवली गावची प्रथा मित्रांनो? छान ना? आता त्याच बाळाला देवाशी तोंड ओळख करून देणं आणि देवाचा आशीर्वाद घेणं. आता अजून एक पद्धत, अजून एक प्रथा, याला सुद्धा खेळा करणं असंच म्हणतात आणि अजून एक याला शब्द आहे तो तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ही जी प्रथा आहे याला अनन्यसाधारण असं वेरवलीमध्ये महत्त्व दिलेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचं मानलं जातं, श्रद्धेचं मानलं जातं. आणि अजून एक विशेष आकर्षण असं आहे की वेरवली पंचक्रोशी म्हणजे रत्नागिरी जिल्हा
लांजा तालुका आणि त्यातील वेरवली पंचक्रोशी हा जो भाग आहे, आता पंचक्रोशी म्हटल्यानंतर आजूबाजूची अनेक गावं त्याच्यामध्ये सामील होतात, आजूबाजूच्या अनेक वाड्या ज्या असतात त्या सामील होतात. तर इथे एक छान अशी प्रथा आहे जी लोकांना जोडून ठेवते आणि एक वेगळं अनमोल नातं तयार होतं, ते म्हणजे खेलेपानाचं. आता खेलेपान किंवा खेळेपान असं सुद्धा म्हटलं जातं. तर खेळेपान म्हणजे काय, तर पालखीसोबत जी काही गावातली गावकरी, मानकरी आणि जी इतरत्र भक्त मंडळी पालखी बरोबर येतात त्यांना खेळे म्हटलं जातं. आणि त्या खेळ्यांचं मानपान राखणं, त्यांची विचारपूस करणं, ह्याला विशेष 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 असं वेरवली गावामध्ये आणि या वेरवली पंचक्रोशीमध्ये महत्व आहे. म्हणजेच काय, तर येणारे खेळ्यांना गुळ पाणी देणं, मग गुळ वाटणं, गोड, आता त्याचं रूपांतर गुळातच झालंय. पूर्वीपासून आमच्याकडे जी प्रथा आहे गुळ देणं, ते गुळ देणं, कारण आत्तापासूनचा जो काळ असतो हा विशेष गरम्याचा आणि उन्हाळ्याचा काळ असतो. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन चांगल्या पद्धतीने राहावं, डिहायड्रेटेड शरीर होऊ नये, उष्णता शरीराची वाढू नये आणि शरीर शांत गतीने भगवान श्री धनी केदारलिंगांच्या बरोबर किंवा इतरत्र जे काही पालखी आहेत त्यांच्या बरोबर आपण अगदी सुदृढ शरीराने चालत राहावं, यासाठी आपण गुळ पाणी देण्याची प्रथा आहे. त्याच्यानंतर विशेष सरबत वगैरे होतात आणि त्याच्यानंतर खेळेपान म्हणजे नक्की काय, तर खेळेपान म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला एक विशेष रुपयांची अशी भेट दिली जाते. म्हणजे पैसे असतात ते प्रत्येकाला, तुम्हाला मी ते सगळं व्हिडिओमध्ये दिसतच असेल, तुम्ही पाहतच असाल तो व्लॉग. आणि हा व्लॉग प्रत्येकाने शेअर करा आणि वेरवलीकरांनी तर खूप खास करून हा शेअर करा, पंचक्रोशीतील सगळ्यांनी शेअर करा. कारण आपल्या ज्या प्रथा आहेत प्रत्येक वाडीच्या प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या असू शकतात, पण पंचक्रोशीत ठराविक पद्धतीने त्या प्रथा तशाच आहेत आणि त्या तशाच त्यांचं पालन पोषण आणि त्यांची जी काही काय म्हणतात ती मूळपाला आहेत ती आम्ही सोडलेली नाहीये, जशीच्या तशी आहेत हे दाखवण्याचं एक साधन तुमच्यापर्यंत पोहोचवलंय मी व्हिडिओ थ्रू. तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचवून ठेवा, सगळ्यांना ते सांगा की आमच्याकडे अशा अशा प्रथा आहेत, आमची अशी प्रचंड दिव्य दिसणारे केदारलिंग महाराज आहेत, त्यांच्याबरोबर अजून इतर देव आहेत त्या पालखीमध्ये, आणि अशी ही पालखी आणि अशी ही आमची प्रथा, असा आमचा शिमगा. आणि त्यानंतर पालखीच्या बरोबर नाचणारे सगळे खेळे. इतका आनंद आहे, इतका घाम येतोय, म्हणजे 5-5 मिनिटाला अंगावरतील कपडे घामाने ओले होत आहेत, तरी सुद्धा प्रत्येकाची स्फूर्ती, ऊर्जा ही त्या भगवान शंकर, भगवान श्री केदारलिंग महाराजांमुळे जशीच्या तशी आहे. केदारलिंग महाराज की जय. केदारलिंग महाराज की जय. आलं काय रे युट्यूबर हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. डन. अशा प्रकारे संपूर्ण वाडीमधून धनी केदारलिंग महाराज फिरून आल्यानंतर पालखीसाठी यावर्षी आपण टेम्पोची सुविधा केलेली आहे मांडावरती सोडण्यासाठी. नाहीतर दरवर्षी आपण सर्व वाडकरी चालत चालत खांद्यावरती महाराजांना घेऊन सोडायला जात असतो. चला, आता पालखी नाचवण्यासाठी देवाच्या मांडावरती जायला सगळी पवारवाडी सज्ज झालेली आहे. धुपारती करून झाल्यानंतर देवाच्या पालखीला मांडावरती घेऊन जाण्यासाठी सर्व वाडकरी, ढोल ताशे पथक आणि गावकार मंडळी सज्ज झालेली आहेत. आता देवाला नाचविण्यासाठी देव गुरुवांच्या घरातून निघून मांडावरती निघायला तयार.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, आपल्या भावाला सपोर्ट करा. धन्यवाद.